नमस्कार, टेस्ट बाय शीतल रेसिपी मध्ये आपले स्वागत आहे. बोलतात शरीराला जेवढा आंबा गरम असतो तेवढीच कैरी थंड असते. म्हणून ह्या रखरखत्या उन्हाळ्यात शरीराला थंडावा देणारा आणि पूर्ण उन्हाळा 4 महिने टिकणारे कैरीचे पने आज आपण बनवणार आहोत. तर चला आपण रेसिपीला सुरुवात करूया. मी पन्ह बनवण्यासाठी अर्धा किलो तोतापुरी कैरी स्वच्छ धुवून घेतली आहे आणि त्याचे देठ कापून घेतले आहे. देठ कधी कधी शिजल्यानंतर त्याचा कडवटपणा त्याच्यात उतरतो आणि विचित्र स्मेल येतो, म्हणून मी ते कापून घेतलं आहे. आता आपण कैरीमध्ये पाव कप पाणी घालून त्याचे 4-5 कुकरमध्ये शिट्ट्या करून घेऊया, म्हणजे कैरी चांगली शिजेल. आता 2 तास झाला आहे कुकर होऊन, कैरी थंड झाली आहे. आपण याची साल काढून त्यातला गर काढून घेऊया. तो मिक्सर मधून बारीक पेस्ट करून घेऊ. आता मिक्सरच्या भांड्यात आपण प्रथम गर घालून घेऊ. त्यातच गूळ घालत आहोत. जेवढा गर त्याच्यात दुप्पट गूळ वापरायचा आहे, म्हणून मी 2 वाटी गूळ घातला आहे. त्यात 15 ते 20 पुदिन्याची पाने घातली आहेत. अर्धा चमचा भाजलेल्या जिऱ्याची पूड, अर्धा चमचा वेलची पूड आणि अर्धा चमचा काळे मीठ घालून घेत आहे. यामध्ये मी केसर वापरत आहे 5 ते 6 धागे. ही ऑप्शनल आहे. आणि आपण कैरी शिजवताना जे पाणी वापरले होते तेच मी ह्याच्यात घालत आहे आणि ह्याची आपण आता स्मूथ पेस्ट करून घेऊया. बघा, छान पेस्ट तयार झाली आहे. आता आपण ही गाळून घेऊया, म्हणजे कैरीचे काही धागे ह्याच्यात राहिले असतील तर ते गाळून निघून जातील. बघा, मस्त असं आपलं कैरीचं पन्ह तयार झालं आहे. ह्या स्टेजवर जर तुम्ही हे कैरीचे पन्ह फ्रीज मध्ये ठेवले तर 10 ते 15 दिवस चांगले टिकते. पण आपल्याला हे 4 महिने टिकवायचे आहे, म्हणून आपण ह्याची पुढची एक स्टेप करणार आहोत की ह्याला उकळी देणार आहोत. मंद गॅसवर आपण 3 ते 4 मिनिटं ह्याला सतत ढवळत राहणार आहोत, म्हणजे भांड्याला ते खाली लागणार नाही. बघा, छान अशी उकळी यायला लागली आहे. 4 मिनिटं झाली आहेत. आता आपण गॅस बंद करून घेऊ आणि ह्याला थंड करून घेऊया. आणि हे पन्ह थंड झाले की आपण एका काचेच्या बरणीत या बॉटलमध्ये हे भरून ठेवणार आहोत. बघा, ह्या प्रकारे मी हे सगळं पन्ह एका काचेच्या बरणीत भरून ठेवले आहे. हे अशा प्रकारे तुम्ही जर स्टोर केले तर 6 महिनेही ते हे खूप चांगले टिकते. फक्त ह्याला पाण्याचा हात लागून द्यायचा नाहीये. आता आपण ह्या सिरप पासून कैरीचं पन्ह बनवूया. त्यासाठी मी ग्लासमध्ये बर्फाचे तुकडे घालत आहे. त्याच्यातच आपण 1-1 चमचा कैरीचे पन्ह घालणार आहोत आणि ह्याच्यावर मस्त असं थंडगार पाणी घालून घेऊ आणि हे ढवळून घेऊया. ह्याच्यावर पाहिजे तर तुम्ही वरतून चाट मसाला या जिरेपूड घालू शकता, पण मला हे असेच आवडते म्हणून मी ह्याच्यावर वरती काही घातले नाही आहे. तर मस्त असं आपल्या कैरीचे पन्ह तयार झाले आहे. जर तुम्हाला ही रेसिपी आवडली असेल तर प्लीज लाईक आणि सबस्क्राईब करा.